आधी रचली पंढरी मंग वैकुंठ नगरी। जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गंगा गोदावरी तेव्हा होती चंद्रभागा। जय हरी विठ्ठल माऊली। बांधवांना ज्यांना अखंड सृष्टीचं मालक म्हटलं जातं ते विष्णुदेव म्हणजेच पंढरीचा पांडुरंग आणि म्हणजेच भगवान श्रीकृष्ण या आपल्या पत्नीचा शोध घेण्यासाठी म्हणजेच माता रुक्मिणी आणि आपल्या भक्ताला भेटण्यासाठी म्हणजेच भक्त पुंडलिक यांना भेटण्यासाठी पंढरपुरात आले। आणि या पंढरपुरामध्ये सुंदर मनमोहक रूप पांडुरंगाचं पाहण्यासाठी 30 कोटी देव पंढरपूर आले होते मनमोहक रूप पाहण्यासाठी। तर बांधवांनो, या पांडुरंगाचं नाव जरी घेतलं तर डोळ्यासमोर मूर्ती उभी राहते, कमरेवरती हात ठेवलेला, आणि भगवंत आजही विठेवरती उभे आहेत युगेन युगे। सुंदर असं देखणं रूप म्हणजे पांडुरंगाची ही आभूषणे। याच आभूषणाची 5 रहस्य आज या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा, कारण बांधवांनो, पांडुरंगाच्या पायाला जरी आपण हात लावला ना तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता आपली होती। असे अखंड विश्वाचे मालक त्या ठिकाणी आहेत आणि त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा। नमस्कार मंडळी, मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे। तर बांधवांनो, पहिलं रहस्य म्हणजे विठ्ठलाच्या डोक्यावरती मुकुट आहे बघा, आणि हा मुकुट म्हणजे साक्षात शिवलिंग आहे, शिवलिंगाच्या आकाराचं। तर बांधवांनो, थोडक्यात कथा सांगायची म्हटलं तर 33 कोटी देव हे पांडुरंगाचं मनमोहक रूप पाहण्यासाठी आषाढी एकादशीला आलते। त्याच वेळेला शिवशंकर आपल्या सहपत्नीसह आषाढी वारीला म्हणजेच आषाढी कार्तिकीला हे रूप पाहण्यासाठी पंढरपूरला आले होते। पांडुरंगानं पाहिलं की देवादेव महादेव त्या ठिकाणी आलेले आहेत आणि हरी हरी म्हणतायत। प्रत्यक्ष विठ्ठल भगवंत धावून आले आणि क्षणार्धाचाही विलंब न करता अक्षरशः महादेवांना आपल्या डोक्यावरती बसवलं। म्हणून हे बांधवांनो, शिवलिंग डोक्यावरती आहे आणि तो मुकुट। म्हणून तर बांधवांनो, पहिले वारकरी, पहिले वैष्णव म्हटलं जातं देवादेव महादेवांना। हे रहस्य आहे शिवलिंगाचं, हे मुकुटाचं। दुसरं आभूषण म्हणजे बांधवांनो, पांडुरंगाच्या कानात मासे आहेत। आपण पहा, फोटोमध्ये पाहतो, गेल्यानंतरही पहा की भगवंताच्या कानामध्ये मासे कसे। अनेक सर्वसामान्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो, पांडुरंगाच्या कानात मासे का? तर बांधवांनो, सुंदर अशी त्याची सुद्धा कथा आहे की बांधवांनो, पंढरपूरमध्ये एक कोळी होता की ज्याची अफाट भक्ती पांडुरंगावरती, एक निष्ठ भक्त होता। आपण पाहतो, कोळी लोकांचा व्यवसाय तर मासे पकडणं, पांडुरंगावरती अफाट भक्ती। माझ्या पांडुरंगाला मला काहीतरी द्यायचंय, त्या भक्ताची इच्छा होती, म्हणून त्यानं मासे पकडले 2, आणि हे 2 मासे घेऊन तो पांडुरंगाच्या मंदिरासमोर गेला की देवाला मला 2 मासे अर्पण करायच्यात। त्या ठिकाणी असणारे पंडित लोक त्यांनी या कोळ्याला अडवलं। त्या अरे ची 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 ची, तो देवाला मासे घेऊन चाललाय नैवेद्य म्हणून, त्याला हाकलू लागले। अहो, त्याची अफाट भक्ती पाहून स्वतः पांडुरंग त्या ठिकाणी आले आणि सांगितले, सोडा रे त्याला, तो माझा भक्त आहे। या सृष्टीमधला प्रत्येक जीवाचा अधिकार हा माझ्यावरती आहे। किड्या मुंगी प्राणी पशु पक्षी सगळ्या जे जीव आहेत त्या प्रत्येकाचा अधिकार माझ्यावरती आहे, आणि या प्रत्येकाचं संरक्षण करणं बी माझंच काम आहे। स्वतः पांडुरंगानं त्या ठिकाणी सांगितलं की तो माझा भक्त आहे, त्यांनी मासे आणल्यात ना मला। त्याची भक्ती पाहून पांडुरंगानं ते 2 मासे आपल्या कानामध्ये ठेवले बघा। जी कुंडलं आहेत ते मासे आहेत बांधवांनो या भक्तासाठी। याची अफाट भक्ती पाहून माशाचं रहस्य। तर बांधवांनो, तिसरं रहस्य म्हणजे बांधवांनो, विठ्ठलाच्या पायामध्ये घुंगराची काठी आहे बघा। याचं रहस्य म्हणजे प्रत्यक्ष विठ्ठल देव म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत, आणि भगवान श्रीकृष्ण यांचं प्रेम हे प्रत्येक जीवावरती पहा। भगवान श्रीकृष्ण स्वतः गुरु वळल्यात त्यांनी, आणि गुरु वळताना बांधवांनो त्यांच्याकडे घुंगराची काठी होती, म्हणून या पांडुरंगाच्या रूपात सुद्धा पांडुरंगानं आपल्या पायात घुंगराची काठी ठेवली पहा। त्याचं रहस्य। चौथं जे रहस्य आहे बांधवांनो की पांडुरंगाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ का? आपण पाहतो, ऐकतो की भगवंताला तुळस सगळ्यात प्रिय आहे बघा। कुठलाही प्रसाद तुळशीशिवाय भगवंत घेत नाहीत। तर बांधवांनो, भगवान श्रीकृष्ण म्हणजे विठ्ठल, आणि भगवान श्रीकृष्णांच्या ज्या 2 पत्न्या आहेत सत्यभामा आणि रुक्मिणी माता। तर बांधवांनो, सत्यभामा म्हणजेच प्रत्यक्षात तुळस आहे। आपण तुळशीची कहाणी ऐकली असेल की बांधवांनो, वृंदा नावाची एक स्त्री होती की तिची अफाट भक्ती भगवान विष्णूंच्या वरती होती, परंतु तिचं जे लग्न आहे ते जालिंदर नावाच्या राक्षसाबरोबर झालं,
आपण ती कहाणी ऐकली असेल, आम्ही त्याच्यावरती व्हिडिओसुद्धा बनवला आहे, आमच्या चॅनलमध्ये आपण जाऊन नक्की पहा. फार मोठी पतिव्रता होती आणि फार मोठी, पण थोडक्यात सांगायचं म्हणलं बांधवांनो, तर या वृंदेचीच तुळस तयार झाली आणि भगवंतानी वचन दिलं की मी तुला गळ्यात ठेवेल, सगळ्यात प्रिय तू असशील. तुळस ही भगवंताच्या गळ्यात आहे, तुळशीची माळ. पण आजही आपण पाहतो की पांडुरंगाच्या भक्ताच्या गळ्यात सुद्धा तुळशीची माळ आहे बघा. भगवंताला आवड तीच भक्ताची आवड. आषाढी एकादशीला म्हणजेच ह्या आषाढी वारीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने जातात बघा. कित्येक महिला आपल्या डोक्यावरती शेकडो किलोमीटरचं अंतर असलं तरी सुद्धा डोक्यावरती तुळस घेऊन भगवंताचं दर्शन घ्यायला जातात. हे तुळशीचं रहस्य आहे बांधवांनो. भगवंताची आवड तीच भक्ताची आवड. पाचवं जे रहस्य आहे ते कौस्तुक मणी भगवंतानं आपल्या गळ्यात धारण केलाय. का बरं कौस्तुक मणी धारण केलाय? तर सुंदर अशी रहस्यमय त्याची कथा आहे की ज्या वेळेला समुद्र मंथन झालं, देव आणि राक्षस यांनी समुद्र मंथन केलं आणि या समुद्र मंथनातून अनेक मौल्यवान हिरे बाहेर आले, माणिक बाहेर आले. त्याच्यापैकी कौस्तुक मणी होता. देवी देवतांनी भगवंताला कौस्तुक मणी भेट दिला. म्हणून भक्तानं दिलेला हा कौस्तुक मणी पांडुरंगानं आपल्या गळ्यात घातलं. त्या ठिकाणी आपला पाहावयास मिळतो पंढरपूरला. अजून रहस्य बांधवांनो, भगवंताच्या छातीवरती विठ्ठलाच्या बघा पायाचा ठसा आहे, खड्डा येतो. तो खड्डा म्हणजे बांधवांनो भृगु ऋषींनी पायाच्या छातीवर लात मारली होती आणि तो पायाचा ठसा आजही बांधवांनो प्रेमानं तो ठसा आपल्या छातीवरती ठेवलाय देवानं बघा. बांधवांनो प्रत्येक रहस्य आहे बघा आभूषणाचं. दोन्ही हातात बाजूबंद आहेत, शरीरावरती जानव आहे, दोन्ही हाताच्या मधून पितांबर वस्त्र आहे, शिवलिंग डोक्यावरती आहे, कपाळावर गंध आहे बघा देवाच्या. एका हातात कमळाचं फूल आहे, दुसऱ्या हातात शंख आहे, करगुटा आहे कमरेला आणि पायाखाली वीट आहे बांधवांनो. भक्त पुंडलिकाने वीट विरकवली. देवा ह्या विटेवरती उभी राहा, मी सांगत नाही तो पण हलायचं नाही. दुष्ट पापी आणि पुण्यवंत सगळ्या लोकांना दर्शन देण्यासाठी पांडुरंग त्या ठिकाणी विटेवरती उभे आहेत युगे न युगे. तर पांडुरंगाच्या मूर्तीचं हे जे रहस्य आहेत 5 आम्ही सांगितले, हे जर आपल्याला आवडले असेल ना, आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला ऊर्जा मिळते हो. आणि आम्हाला कमेंट म्हणून जय हरी विठ्ठल अशी एक कमेंट नक्की द्या. ज्या गावातून आपण व्हिडिओ पाहताय त्या पुण्यभूमीचं नाव आम्हाला नक्की शेअर करा. जय हिंद, जय भारत.